दिवसाची सुरुवात दादासोबत मस्ती करत काहीशी अशी झाली आणि आज काहीतरी स्पेशल आहे ते पुढे मी तुमच्यासोबत शेअर करतेच. घरातली क्लिनिंग आणि स्वयंपाक हे दररोजचं रुटीन तर आपलं असतं. हे सगळं आवरून निवांत झाल्यानंतर मी परवाला मिनी व्लॉग दाखवला होता, त्याच्यामध्ये शॉपिंगला गेले होते. तर हा ड्रेस मी घेऊन आली आहे, आईला सुद्धा तो दाखवला आणि त्यानंतर डिरेक्टली सायंकाळी हा व्लॉग मी सुरू केला जेव्हा हे ड्युटीवरनं आलेले. हीच ती खास गोष्ट आहे जी मी व्लॉगच्या सुरुवातीला म्हटले की काहीतरी स्पेशल आहे. तर आमच्या इथे कोजागरीचं सेलिब्रेशन आहे सोसायटीमध्ये आणि इकडे व्हेज बिर्याणी केलेली आहे आणि शांभवी इकडे मस्त तयार आहे कार्यक्रमासाठी. माझं एक पेड प्रमोशन होतं तर ते शूट करून घेतलं आणि तिचं असं बाय बाय करणं चालू होतं. खरं तर आम्हाला फिरायला खूप आवडतं पण कुणी फ्रीच नसतं, सतत सगळेजण बिझी असतात आणि त्यामुळे मग आम्हाला असं कुठे जायचं म्हटलं खूप आनंद होतो आणि एक्साइटमेंट तर विचारूच नका. चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तिच्या बघू शकता. मग खाली आले मी, सगळ्यात अगोदर लहान मुलं आणि सिनियर सिटीजन बसले होते आणि इकडे श्रीचं चाललेलं आहे चष्मा घालून. त्याचं खाण्याकडे कमी आणि चष्मा दाखवण्याकडे जास्त लक्ष आहे. बरं तुम्हाला मेनू दाखवते, इकडे पाहू शकता मस्त असं मसाला दूध, त्यासोबत पनीर बिर्याणी आणि रायता सुद्धा आहे आणि पापड पण आहेत. तर हे सगळं आम्ही कॉन्ट्री करून केलेलं आहे. तसं तर कोजागरी होऊन गेली परंतु त्यानिमित्ताने का होईना एकमेकांना भेटणं बोलणं होतं. एकाच बिल्डिंगमध्ये राहून सुद्धा बऱ्याचदा भेट होत नाही कारण सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात. आणि इकडे आता मस्तपैकी महिला मंडळाची पंगत बसलेली आहे. ती जरासं रडायला लागली त्यामुळे पुन्हा मी तिला घेतलं आणि इकडे दीदी तिला घेते तरी जायचं नव्हतं पण जरा वेळाने ती तिच्याकडे गेली आणि मस्तपैकी ती रमली पण. आणि इथल्या सगळ्याजणी सांगत होत्या की पहिल्यांदाच हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आणि पहिल्याच त्या कार्यक्रमात आम्ही सहभागी होऊ शकलो याचा मनस्वी आनंद आहे. त्यानिमित्ताने खूप छान ओळखीही झाल्या आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं. जय माता दी. लास्ट वाला भारी होतं. त्यानंतर सगळ्यांनी मिळून दूध घेतलं आणि भेटूया पुढच्या ब्लॉग.